तर नितेश राणे यांची हिंदू जनाक्रोश सभा या ठिकाणी झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डावर मोठी मोठी विधानं केलेली आहेत. कशा पद्धतीने बघता त्यांच्याकडे? खरं तर मी या भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीय दंगल भडकवण्यासाठी, सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे डोके भडकवण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने त्याने वक्तव्य केलेलं आहे, भाषण केलेलं आहे. मी खरं तर पहिल्यांदा प्रथमतः सोलापूर पोलीस कमिशनर आणि पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जातीवादी आमदार नितेश राणे हे कुठल्याही दबावाला न बळी पडता त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी फोडतोड करणाऱ्या, दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. पण मला पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की आपण कुठल्याही शक्तीच्या बळी न पडता आपण गुन्हा तर दाखल केला आहे, परंतु एवढ्यावर न थांबता आपण नितेश राणेला तात्काळ अटक करा, त्याला जेलमध्ये टाका, तरच ही कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायच्या, ही दंगली घडवण्याचं जे ह्यांचं षडयंत्र आहे हे कुठंतरी थांबलं जाईल. त्यांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारला गेला, मात्र त्यांनी आपल्याला ओळख सुद्धा दाखवलेली नाहीये. पण नेहमीच तुम्ही त्यांच्यावर सतत टीका करत असता, काय सांगाल? ते तर तुम्हाला ओळख पण दाखवत नाही. अहो, मुळात नितेश राणेच्या मनगटात न्याट नाही, त्याला गडीपणा लागतो. कुणा